एका शिक्षण मंत्र्याला वाचवण्यासाठी आज इतका मोठा आंदोलन उभं करावं लागलं। मोदीला शरम असती तर शिक्षण मंत्र्याचा लगेच राजीनामा घेतला असता। तुम्हाला माहिती आहे पूर्वी पण सरकार होतं, ज्यावेळी मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला, विलासराव मुख्यमंत्री होते, त्यांनी तातडीने राजीनामा दिला। राम मंदिर मध्ये चोरी होते, मुलांच्या भविष्याने खेळतात, तरी सुद्धा त्यांना काही पडलेलं नाही। आता जनता रोडवर उतरलेली, आता माफ नाही। ठाकरेंना संपवण्यासाठी भाजपने जो काही षडयंत्र रचला होता, भाजप त्याच्यामध्ये आता अडकली आहे। पापाची फळं भोगावं लागतात आणि शिवसेनेला संपवणारे संपवून गेले, शिवसेनेला संपवणारे संपवून गेले, संपवणारे संपवून गेले आणि आता हे सुद्धा संपणार आहे। म्हणजे आता भाजपची संपायची वेळ संपली नाही, संपलीच। जी मुलं रोडवर उतरलेली आहे त्या पद्धतीने ते संपलेलेच आहे। तरुणावरती लाठीचार्ज केलेला आहे, भाजप याच्या पुढे कधी येणार नाही। पण सांगितलेलं होतं आता 26 मध्ये विरोध होणार आणि 27 मध्ये मोदी जाणार आहे, हे तुम्ही भविष्य लिहून ठेवा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा आता माझ्यासोबत आहे। मामा, ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आता देशामध्ये वातावरण सुरू आहे, काय सांगा? मी पाहिलं असेल दिल्लीमध्ये जी काय मुलांवर लाठीचार्ज झालेली आहे ते अत्यंत निंदक आहे आणि ह्या सरकारने जाऊन चर्चा करायला पाहिजे होती, चर्चा करत नाही। हुकुमशाही आम्ही चालवून देणार नाही, कुठल्याही कंडिशनमध्ये हिंदुस्थानामध्ये हुकुमशाही चालवून देणार नाही। एका शिक्षण मंत्र्याला वाचवण्यासाठी आज इतका मोठा आंदोलन उभं करावं लागलं। मोदीला शरम असती तर शिक्षण मंत्र्याचा लगेच राजीनामा घेतला असता। तुम्हाला माहिती आहे पूर्वी पण सरकार होतं, ज्यावेळी मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला, विलासराव मुख्यमंत्री होते, त्यांनी तातडीने राजीनामा दिला होता। परंतु आज इथे एवढा मोठा राम मंदिर मध्ये चोरी होते, मुलांच्या भविष्याने खेळतात, तरी सुद्धा त्यांना काही पडलेलं नाही। आता जनता रोडवर उतरलेली, आता माफ नाही। कुठेतरी शिवसेना पक्ष संपवण्यासाठी, उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी भाजपने जो काही षडयंत्र रचला होता, भाजप त्याच्यामध्ये आता अडकली आहे। पापाची फळं भोगावं लागतात आणि शिवसेनेला संपवणारे संपवून गेले आणि आता हे सुद्धा संपणार आहे। म्हणजे आता भाजपची संपायची वेळ संपली नाही, संपलीच। जी मुलं रोडवर उतरलेली आहे त्या पद्धतीने ते संपलेलेच आहे। तरुणावरती लाठीचार्ज केलेला आहे, भाजप याच्या पुढे कधी येणार नाही। काल परवा जो पूर्वी पण सांगितलेलं होतं आता 26 मध्ये विरोध होणार आणि 27 मध्ये मोदी जाणार आहे, हे तुम्ही भविष्य लिहून ठेवा। 27 मध्ये मोदी राहणार सुद्धा नाही। स्टुडंट हो, विद्यार्थी आहे जे काही दिल्लीला घडलं त्याबद्दल काय वाटतं? जो भी कुछ हुआ है बहुत बुरा हुआ है, ऐसे स्टूडेंट को नहीं मारा जा सकता है। ऐसे क्या है भाई, स्टूडेंट ने तो अपना हक ही बस मांगा है ना, और कुछ तो नहीं मांगा है। हमारे देश के पीएम नरेंद्र मोदी के बारे में क्या कहोगे? सर पीएम मोदी के बारे में हम कहना चाहते हैं वो हमें इस्तीफा दे, हमें चाहिए इस्तीफा चाहिए हमें। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, कॉकरोच जनता पार्टी जिंदाबाद। जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है असे नारे देत आता विद्यार्थी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। यावेळेला आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फ जन्या मामा यांची देखील प्रतिक्रिया पाहिलेली आहे। कुठेतरी पूर्ण भारतामध्ये आता हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। या सर्व विषयी आपलं काय मत आहे, कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार।